नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 6 ते 7 दिवस आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये आहोत आणि आज डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळायला साधारणपणे संध्याकाळी उशीर लागेल आणि त्याच्यामुळे ती जी प्रोसिजर आहे ती आता सकाळपासून सुरू झाली. आता ते जे काय काय अनुभव आहेत किंवा आता हे जे मेडिक्लेम असतं किंवा काही कॅश को पेमेंट येतं की काय, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा पुढे जाऊन नक्कीच कधी ना कधी फायदा होईल. 8 दिवस सलाईन लावून घेणे, ते पण एकाच हातावर एका लहान मुलाकडून, हे खरोखर अतिशय काय म्हणू शकतो, पेनफुल आहे, खूप पेनफुल आहे. आणि आता आज 7वा दिवस, तिचा हात पण सुजलेला आहे. त्याच्यामुळे मग डॉक्टरांना सांगून, म्हणजे तसंही आज ते काढून टाकणार होते, पण त्यांना सांगून तर तिचा तो हात आहे, म्हणजे सिरीज आहे, काढून टाकणार आहोत. आणि इकडे आहे हॉस्पिटलच्या बाहेरचा परिसर आणि इकडून समोरून कोकण रेल्वेचा ट्रॅक जातोय. या बाजूला सारख्या गाड्यांची ये जा असते, त्याच्यामुळे इकडे रात्री आवाज वगैरे पण खूप असतात. आणि इकडे सर्व्हिस सेंटर आहे, त्याच्यामुळे त्याचा बॅकग्राऊंडला जो नॉईज आहे तो ह्या सगळ्या सर्व्हिस सेंटरचा, कार वॉशिंगचा वगैरे आवाज आहे. डिस्चार्जची प्रोसिजर सुरू झालेली आहे. सो फायनली आज आमची डिस्चार्जची प्रोसिजर सुरू झालेली आहे. आता सकाळीच आम्ही फाईल अपलोड करायला सांगितलं, जे काय होतं करायला सांगितलं, कारण रिइम्बर्समेंट वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फास्ट करा म्हणजे लवकर होईल, आहे ना. पण काय माहिती आता 4 वाजतात की 5 वाजतात, पण आता सगळं झालंय. आता ईश्वरीचं बघू, आताच बघूया बघा, हे बघा ते, हो सॉरी, हो सॉरी. आता 6 ते 6 दिवस मला वाटतं हा तिचा हात अक्षरशः असा पॅक होता, तुम्ही बघितला असेल. त्याच्यामुळे तिला इथून जेव्हा इंजेक्शन वगैरे द्यायचे तेव्हा खूप त्रास व्हायचा, ते पण सगळ्यांना दाखवलेलं आहे. आणि तिला खूप कंटाळा आला आणि आता एकदम रिलीज झालं सगळं, आहे ना. कसं वाटतंय तुला आता? एकदम फ्रेश वाटतंय आता ना, हात पण एकदम मोकळा झालाय ना. आणि आता ही सगळी निघण्याची तयारी म्हणून हे आता सगळं बॅग वगैरे पॅकिंग केलेले आहेत, हे सगळं पॅकिंग चालू आहे. आणि आता जस्ट आमचं जेवण पण झालं आणि आता हा शेवटचा हात मारतोय आम्ही भेळीवर. बघू, म्हणजे अर्ध सामान घेऊन गेलो आणि काही सामान जे आहे ते आता घेऊन जाणार आम्ही. फक्त वेट करतोय ते डिस्चार्ज मिळण्याची, प्रोसिजर पूर्ण होण्याची वेट करतात. आणि आता सगळे आवरावर खूप उत्सुक आहोत. आणि थँक्यू टू प्राजक्ता वैभव महाजन, कारण रविवार दुपारी आम्ही ह्या रूममध्ये आलो, ॲडमिट झालं, त्याच्यानंतर आजपर्यंत आमच्या ईश्वरीसोबत विदाऊट कुरकुर करता, काही न करता, अगदी व्यवस्थित रात्रंदिवस जागता पहारा दिलेला आहे. आणि फक्त एक आईच ही गोष्ट करू शकते, बाकी कोणी नाही जगामध्ये. हे सांगतो एक मुलासाठी म्हणून अजून जरी 15 दिवस थांबायची वेळ आली तर ती फक्त आईच असावी लागते, की तिच्या बाळासाठी, तिच्या मुलासाठी ही गोष्ट न कुरकुर करता करू शकते. हाच मेसेज आहे, हीच कौटुंबिक व्हॅल्यू आहे जी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, याही पुढे येत राहणार. चॅनलवरती जर का आपण नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा. साधारणपणे दुपारचे 2:30 वाजले आणि अजून पण प्रोसेस चालू आहे, क्लेमची प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यामुळे आमचा वेटिंग पिरियड चालू आहे अगदी निवांत. बघा, आमची सगळी जायची तयारी पूर्ण झाली, फक्त त्यांनी हो म्हणायची होती आहे. पेशंट पण ठणठणीत होऊन बरे झालेले आहेत, पण त्यांची पोस्ट मेडिकेशन आहे ते घ्यावं लागणार आहे 1 वीक साठी. आणि परत एकदा फॉलोअप व्हिजिट आहे. हात पण ओके झालेला आहे, सूज आहे. अशा प्रकारे आता आम्ही वाट बघतोय आणि पेशंट होऊ नये म्हणून मी आता ऍपल खातोय. परत काही तेवढ्यासाठी इथे येणार नाही. सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे आणि आता फायनली आता 3-3:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. बघू शकता सगळ्यांचे प्रसन्न चेहरे, प्रफुल्लित, आनंदित. पनवेलमध्ये राहून 8 दिवस आम्ही दोघी घरी गेलेलो नाही. एक्साइटेड घरी जायचं.
चला सगळं घेतलं ना आपण. ओके भांडी वगैरे सावकाश. पोस्ट मेडिसिन ओके. फक्त आता फिटनेस सर्टिफिकेट राहिले ना. ओके थांब मी सांगतो ना. ही जरा फाटायची नाही भीती आहे पिशवी म्हणून. अगं पाय जरा पाय मागे गेलं. तुला जमेल घ्यायला? बरं वाटतं. जमेल घ्यायला. सो फायनली हे आमले हॉस्पिटल आमचं. बाय बाय हॉस्पिटल. बाय बाय हॉस्पिटल. आणि आम्ही सगळे बाईकवरून घरी निघालेलो आहोत. चलो. हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटामध्येच आम्ही घरी येऊन पोचलो आणि सगळं फ्रेश झालं, आवराआवर झाली. आणि आल्यानंतर बायकांची कामं काही चुकत नाही, त्याप्रमाणे यांची कामं सुरू झालेली आहेत, सगळे आवराआवरी. आणि आमच्या ताई पण अभ्यासाला बसलेल्या आहेत. आल्या तिला आम्ही सांगितलं थोड्या वेळाने अभ्यास कर, हात जरा मोकळा होऊ दे. पण आजकालच्या मुलांना अभ्यासाचं वेड आहे, अभ्यास मागे ठेवत नाहीत. स्वतःहून बसली न सांगताना. आल्या म्हणजे दिवस गॅप पडल्यामुळे थोडंसं गिल्टी वाटतंय. हो. आणि आंघोळ झाल्यानंतर तिने लगेच म्हणजे ते हात वळतोय की नाही बघण्यासाठी तिने लगेच प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे किती भारी ना ही गोष्ट, न सांगता आहे ना. आणि तुमचं काय चाललंय? आता आमची कामं, आलेले कपडे धुवायला टाका, इकडे नेलेली भांडी सगळी धुवायला घ्या. आणि ही पोस्ट मेडिसिन आहेत ना एवढे सगळे? बापरे, एवढे सगळे कंपल्सरी द्यायचे? पुढच्या 7 दिवसाचं मेडिकेशन आहे सगळं. आजपासूनच एवढे सगळे औषधं आता ही द्यायची आहेत. हे देखो भाई, म्हणून आजारी पडू नये माणसाने. किती औषध आहेत बघ. त्याच्या आतमध्ये काय आहे का अजून आहे ना? ओके. सो असं आहे. फायनली आता आम्ही मस्त घरी आलोय. आल्यानंतर एकदम रिलॅक्स, फ्रेश, प्रसन्न सगळं वाटतंय. आल्या पहिलं दिवा लावला देवाला आणि म्हणजे प्रार्थना केली. हॉस्पिटलच्या खाली आल्यानंतर तिथे सुद्धा गणपती होता, त्याला पण प्रार्थना केली की कुणालाच म्हणजे अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, राहण्याची वेळ येऊ नये. आणि घरी आलो, घरी पण देवाला प्रार्थना केली. आणि आता असं सगळं हळूहळू रुटीनला येईल. एकदम तर नाही येणार आहे ना, वेळ लागेल थोडा, पण सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. आणि जी ईश्वरीची आमच्या पोस्ट ट्रीटमेंट राहिलेली आहे, म्हणजे पोस्ट हॉस्पिटलायझेशन ना काय म्हणतात त्याला, 5-6 दिवसांची मेडिसिन आहे, ते पण चालू होईल. तर असं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, छान झाल्या, बरं वाटलं. जे काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. आता स्पेसिफिक आमच्या ईश्वरीचं जे हॉस्पिटलमध्ये तिला जो अनुभव आला, म्हणजे थोडंफार लहान मुलांनाही असं गिल्टी फील होत असेल की आपण काय चुकलो किंवा काय करायला पाहिजे, असं दोघींचा पण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय. हे सगळं कसं वाटलं त्याच्याबद्दल कमेंट नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.